आणि तू आज पुन्हा एक वेळ आलायस देवा, तू मला हाक मारत आहेस. तुझी दया आमच्यावर विपुल आहे. तू आमचं नवीनीकरण केलंयस. पुन्हा एक वेळा तुझ्या पवित्र अग्नीला प्रत्येकाला भरत आहेस. परत एकदा तुझी कृपा आमच्यावर विपुल आणि नवीन झाली आहे. आज आम्ही तुला धन्यवाद द्यायला आलोय, तुझे आभार मानायला आलोय. पण आम्हाला माहिती आहे तुझ्या आत्मेशिवाय प्रार्थना होत नाही. आमच्याकडून आराधना होऊ दे अशी आम्ही प्रत्येकाची इच्छा आहे. आम्ही पण प्रार्थना कराव्या अशी आम्ही प्रत्येक जण इच्छा बाळगू नये. पण तुझं वचन सांगतं की यथायोग्य प्रार्थना कशासाठी करावी हे आम्हाला कळत नाही. अशा वेळेस तुझा आत्मा मला प्रार्थना करण्यासाठी तुझ्या इच्छेनुसार मार्गदर्शन करतो. या शेवटच्या काळामध्ये तुझ्या आत्म्याची आम्हाला गरज आहे. यथायोग्य प्रार्थना कशासाठी कराव्या देव पित्या, इथं उपस्थित प्रत्येकावर तो आत्मा उतरून येतो. यासाठी की आम्ही प्रार्थनेत जावं, यासाठी की आम्ही त्या स्तुती स्तवनात जावं, आणि यासाठी की आम्ही तुला गौरवावं, आम्ही तुझी महिमा गावी. हालेलुया. थँक यू जीसस. तुझी महिमा पवित्र आत्मा येशू कडे येतो. तुझी महिमा पवित्र आत्मा येशू कडे येतो. येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. प्रत्येक म्हणे येशू माझ्या सर्व पापांची मजला क्षमा करीतो. पुढे जाण्यासाठी गरज आहे तुझी, तुझ्या पवित्र आत्म्याची. आमची बंधनं तुटण्यासाठी, आमचे जोखड मोडण्यासाठी, आम्ही पुढे पाऊल उचलण्यासाठी, तुझी महिमा खऱ्या अर्थाने तुझ्या आत्म्याला करण्यासाठी तो आत्मा तळमळत आहे. आणि म्हणून आम्ही विनंती करतो
धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तुझा आत्मा फिरत आहे, तुझा आत्मा शोधत आहे लोक विद्या की जे तुझ्यासाठी तहानलेली भोगलेली आहे, तू त्यांना भरू इच्छितेस. आज आम्हाला निराश नाही करणार, आज आम्ही रिकामे नाही जाणार विद्या. तुझा अग्नी उतरून येऊ दे, आमची भेट घे. आम्ही पडलो नाही तरी तू आमच्यामध्ये आहेस. इथं देव बाबा आम्हाला हालचाल नाही जाणवत तरी पण तू आम्हाला बदलत आहेस, हे निश्चित आहे. कारण तुझं वचन सांगतं की आम्ही अदृश्य गोष्टींकडे नाही, अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो आणि तू आमच्यामध्ये निश्चित काम करत आहेस. तुझा आत्मा काम करत आहे. प्रत्येकाला देवा तुझा अग्नी स्पर्श करत आहे. प्रत्येकाच्या जीवनातली बंधनं तुटत आहे. प्रत्येक जण पुढे पाऊल टाकत आहे. जे आमच्या शक्तीला अशक्य आहे देवा, ते तुझ्या सामर्थ्यानं पूर्णत्वास येत आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझा आभार मानतो. तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना येत राही. तुझ्या विना हे माझ्या प्रभू आराधना होत नाही. चला हात उभारून त्याला म्हणूया, ये प्रभू तू ये. तुझं फुलनेस आम्हाला दे, माझ्या हृदयी तू ये. Yes, hallelujah. हरिको तुला विनंती प्रभू, ये तू ये, तू टाळ्या वाजवून त्या आत्म्याचं स्वागत करूया. तो आलाय आपली भेट द्यायला. तो आलाय आपल्याला आशीर्वाद द्यायला. तो आलाय आपली बंधनं तोडायला. तो आपल्याला आपला जीव द्यायला. ओ माझ्या मंडळी तू ये, ठेवते तुला विनंती येशू. ये तू ये. जोरदार गाणं. पवित्र आत्म्यासाठी, प्रभू येशूसाठी. ओ तुला धन्यवाद देतो बाबा. तुझं गौरव, तुझी महिमा गातो. तुझ्या सावधी नावाला मी उंचावतो. तुझा मी आदर करतो पिता. हालेलुया. Thank you, Holy Spirit. Thank you, Lord Jesus. Thank you, Lord. आम्ही स्वागत करतो देवा. येदुपुढची वेळ तुझ्या हातात घे. आमचं लक्ष तुझ्याकडे लागू दे. आम्ही आमचं चित्त तुला देतो. सगळे भरकटणारे विचार, अंधकाराचं सामर्थ्य येशूच्या नावात मी पायाखाली तुडवते. तुझा आत्मा उंचावला जाऊ. तुझं गौरव, सर्व आदर गौरव तुला. प्रभू येशूच्या सामर्थ्य नावाने प्रार्थना मागते म्हणून तू ऐक मी. Amen. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तुम्ही आनंदी आहात. Yes. शेजाऱ्याला सांग, मी खूप आनंदी आहे. हालेलुया. Hallelujah. कारण पुन्हा एक बार नव्यानं प्रभू येशू मला भेटणार आहे. हालेलुया. कारण एका पवित्र आत्म्याचा अभिषेक मी घेऊन जाणार आहे म्हणून मी आनंदी आहे. हालेलुया. कारण एका प्रभू येशू माझ्याशी आज बोलणार आहे म्हणून मी आनंदी आहे. हालेलुया. प्रभू आपल्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आपण गीत गाऊया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. सर्व धाम प्रभूमध्ये आनंदकारी गीत गाण्याचं नाव चालू आपण. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Yeah.
प्रभूमध्ये आनंद प्रभूमध्ये आनंद करा. हालेलुया. आणि आनंदित असा म्हणजे आनंदित असा ही आज्ञा आहे. Praise the Lord. जरी माझ्यामध्ये दुःख आहे, माझ्यामध्ये निराशा असतील, माझं सगळ्या गोष्टी बिघडलेल्या असतील, तरी माझ्या चेहऱ्यामध्ये, माझ्या बोलण्यातून आनंद दिसला पाहिजे. आमेन, आमेन. हालेलुया. Praise the Lord. सैतान नेहमी गोंधळलेला असला पाहिजे की हा इतका आनंदी कसा. येशू मसीह की म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. आमेन. हालेलुया. त्याला पळून लावण्याची जबाबदारी प्रभूने आपल्याला दिली. आमेन. हालेलुया. त्याला पायाखाली तुडवण्याचं सामर्थ्य प्रभूने आपल्याला दिले आणि फक्त एकच चावी वापरून, तो म्हणजे आनंद. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया. प्रेज लॉर्ड. याद रखिए कारण अपन जिस नाम में मुक्ति, जिस नाम में शक्ति. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.
चल 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 रोशनी चला प्रभु की रोशनी हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड आपल्यामध्ये दोन नवीन दिसत आहेत बरोबर आहे का प्रेज द Praise the लॉर्ड Lord. हालेलुया हालेलुया. तुम्ही असलात ते तुमच्या बरोबर देवाचं अनुकरण करणार Amen. हालेलुया हालेलुया. तिकडे मी आणखी ना बघत आहे नवीन न्यूज सुद्धा मी डान्स करते कारण का माहितीये लेडीज नाचत आहेत हालेलुया बोला येशू मसीह की पण इकडे अंकलला अजून स्फूर्ती मिळालेली नाही या पुढे या पुढे या. त्याची जबाबदारी कुणाची हालेलुया हालेलुया. शेजारी सांग तुझी जबाबदारी आलेल्याला नाचवलं पाहिजे तू असं उभा राहिलास ना तर नवीन येणार तुझ्याकडे तोंडाकडे बघून रिटर्न जाता कामा नये प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया. चला आपले होते ईश्वर काका आपले होते तो तुम्हाला करीतो आपले होते ईश्वर काका तो तुम्हाला करीतो उच्च 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 हालेलुया प्रेज द लॉर्ड देवाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस आक्षेपपूर्वक आपण त्याला महिमा देतो त्यावेळेस खरंच तो आपल्याला आपलं हृदय त्याच्या शांतीने भरतो हालेलुया प्रेज द लॉर्ड फिर से एक बार गाएंगे अपना बोझ यीशु पर डालो. क्यों वो तुमसे प्यार करता है. म्हणतो की आपलं सगळं ओझं माझ्यावर टाक चिंता करू नकोस कारण मला तुझी काळजी आहे हालेलुया हालेलुया. अंकल येशूला तुमची काळजी आहे Amen. प्रेज द Praise the लॉर्ड Lord. आणि येशू तुमच्यावर प्रेम करतो Hallelujah. हालेलुया Hallelujah. आणि म्हणून तो म्हणतो की आपले ओझे येशूवर टाका फिर से एक बार आपले ओझे येशूवर टाका तो तुम्हाला करीतो आपले ओझे येशूवर टाका तो तुम्हाला करीतो उच्च 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 येशूला उच्च 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 येशूला उच्च खाली 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 सैतानाला बुडवा खाली 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 सैतानाला बुडवा अपना हो येशू पर डालो वो तुमसे प्यार करता है अपना हो येशू पर डालो वो तुमसे प्यार करता है ऊंचा 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 येशूला उठाओ ऊंचा 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 येशूला उठाओ नीचे 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 शैतान को दबाओ नीचे 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 शैतान को दबाओ हालेलुया प्रेज द लॉर्ड आपला सारा पायाखाली तुडवला जाते बोला येशू मसीह की बोला येशू मसीह की आपलं दुखणं आज पायाखाली तुडवलं जाते कारण आपण सगळं ओझं ख्रिस्तावर टाकले हालेलुया तुम्ही एकही दूर असंच ओझं घेऊन जाणार नाही प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड स्वर्गाच्या राज्यात आम्ही चाललो तारणाच्या ओढीत हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड Praise the Lord. स्वर्गाच्या राज्यात आम्ही चाललो. आम्ही नाही चाललो आपण सगळे चाललोय हालेलुया आपण सगळे कुठे चाललो
कानाच्या होडीत आणि तुम्हाला माहिती आहे तिथे मी पाहीन मोशेला. प्रेज द लॉर्ड. जो देवाचा महान पहिला संदेश त्याला पाहण्याचं ती कृपा आणि ती ग्रेस आपल्यावर येणार आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. शेजाऱ्याला म्हणायचं माझ्या बोटीत बस. प्रेज द लॉर्ड हालेलुया. माझ्या बोटीत बस. मी पण जिथं चालली तिथं तुला पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आमेन आमेन. सगळे ख्रिस्ताकडे चाललोय. हालेलुया. आणि तो आपल्याला या बोटीमध्ये नाराज करणार नाही. बोला येशू मसीह की येशू आपल्या नावामध्ये आपल्याला सामर्थ्य द्यायला. बोला येशू मसीह की आहे का तो? निश्चित आहे. त्यामुळे दमायचं नाही, घाबरायचं नाही. बेस्ट पैकी वल्ली मारायची. हालेलुया. चलो. Yeah.
थोडा मोठा पाहिजे आणि तुमचं एक उत्साह जे तिची लेवल आहे ती एक आभाळाला टेकली पाहिजे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तेथे मी पाहिलं हालेलुया, मोठ्यानं म्हणायचंय, मोठ्यानं ओरडायचंय. कम ऑन, येशूसाठी जमेल. परत एक चला. तेथे मी पाहिलं येशूला, बोला येशू मसीह की. किती मारलं पाहिजे? हा, दिवाळीला. तेथे मी पाहिलं येशूला, ह्याच्यासाठीच आपल्याला पवित्र आत्मा दिलाय. हालेलुया. पवित्र आत्म्याचा उपयोग जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पायाखाली तुडवण्यासाठी आज करा तर आज परमेश्वर खात्री देतो की मी तुला माझ्याजवळ घेऊन जाणार. हालेलुया, हालेलुया. बोला येशू मसीह की. तिथे मी पाहिन तुम्हाला. प्रेज लॉर्ड. बायको पण असणार आहे, असं नाही तर त्रास देत असते ते. हालेलुया. आणि नवरा पण असणार आहे. बोला येशू मसीह की. तिथे मी पाहिन तुम्हाला. तेथे मी पाहिलं तुम्हाला, तेथे मी पाहिलं तुम्हाला, तेथे मी पाहिलं तुम्हाला, तेथे मी पाहिलं तुम्हाला. हो बाय तेथे नसणार, हो बाय तेथे नसणार, वंदन तेथे नसणार, वंदन तेथे नसणार. तुम्ही तेथे असणार, वंदन तेथे नसणार, तुम्ही तेथे असणार, वंदन तेथे नसणार, तुम्ही तेथे असणार, वंदन तेथे नसणार, तुम्ही तेथे असणार, वंदन तेथे नसणार. स्वर्गाच्या वैभवी राज्यात, स्वर्गाच्या वैभवी राज्यात, स्वर्गाच्या राज्यात आम्ही जातो. राजाच्या होळीत, राजाच्या होळीत, राजाच्या होळीत, राजाच्या होळीत, स्वर्गाच्या राज्यात आम्ही जातो. राजाच्या होळीत, राजाच्या होळीत, हे राजाच्या होळीत, हे राजाच्या होळीत, हे राजाच्या होळीत, हे राजाच्या होळीत, राजाच्या होळीत. जोरदार टाळ्या वाजवून जो आपल्याला सोन्याच्या दिशेने नेत आहे, ज्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे, जो आपल्याला सत्यामध्ये घेऊन जाते, जो आपली भावना स्थिर करते, या सगळ्यांची भेट घडवून देणारा परमेश्वर. प्रभू मी तुझे आभार मानते, तुझ्या पवित्र नावाला उंचावते, तुझा आदर आणि सन्मान करते.
ही आराधना तुला आम्ही समर्पित करतो. आमचं या ठिकाणचं गाणं, नाचणं, आरडा ओरडा दंगा सगळं पित्या तुझ्या महिमेसाठी, तुला आनंद आणि तुला महिमा देण्यासाठी. आमच्या ओवड्यामध्ये केलेली आराधना तू निश्चित मान्य करतेस. आम्ही तुझ्या आभार मानतो. तुझ्या नावाला मी उंचावतो. Thank you, Holy Spirit. Thank you, Lord. We worship you, Father. उकाब की तरह उड़ता ही जाऊंगा, तेरी महिमा कर करके नया पल में गाऊंगा. आइए सब मिलके उकाब की तरह उड़ता ही जाऊंगा, तेरी महिमा कर करके नया पल में गाऊंगा. आराधना
मैं सदा ही गाऊंगा। Yes, Lord. तेरे सीने से लग गए दुनिया भूल जाऊंगा, तेरी महिमा के रंग में मैं सदा ही गाऊंगा। शोभा और सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ भी है वह तेरा ही है। हे यहोवा, राज्य तेरा है और तू सबों के ऊपर मुख्य और महान ठहरा है, और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में है, और सब लोगों को बढ़ाना बल देना तेरे हाथ में। इसलिए अब हे हमारे परमेश्वर, अब तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु तेरे वचन से मुझसे बात कर, मैं तेरे वचन को और आमीन में स्वीकारता हूँ। आमीन। परमेश्वर पिता, हम धन्यवाद देते हैं पिता कि हमारे बीच में तेरी महान उपस्थिति है प्रभु जी, और प्रभु जी तेरी उपस्थिति के बगैर पिता प्रभु जी हम अधूरे हैं। प्रभु हम धन्यवाद देते हैं, हम प्रभु जी इस वक्त प्रभु जी प्रार्थना करते हैं तेरी पवित्र आत्मा से प्रभु जी हर एक को तू छू ले पिता, हर एक व्यक्ति प्रभु तेरी आत्मा से भर जाए, तेरी सामर्थ से भर जाए। यहाँ मौजूद हर एक व्यक्ति के ऊपर तेरी पवित्र आत्मा का अभिषेक कर दिया, तेरी आत्मा के द्वारा प्रभु जी वो चलाए चले पिता, ऐसा होने दे पिता। हर एक व्यक्ति को तेरे हाथों में समर्पित करते हैं, अपनी अपेक्षाएं और अपनी प्रार्थना को लेकर प्रभु जी यहाँ पर आए पिता, और हर एक व्यक्ति खाली हाथ नहीं जाएगा प्रभु जी, बल्कि प्रभु तेरी सामर्थ और शक्ति और तेरे ओर से प्रभु जी मिलने वाली शांति और आनंद को लेकर जाएंगे पिता। उनकी प्रार्थनाएं सुनी जाए, उनके प्रभु जी मन की कामना को प्रभु तू पूरा कर पिता, ताकि प्रभु जी वो तेरी ओर ताकते रहे और तेरी ओर देखते रहे प्रभु। ऐसा होने दे पिता, अपने आप को तेरे पवित्र हाथों में समर्पित करते पिता। हम प्रभु जी प्रार्थना करते पिता कि तेरे वचन के द्वारा हमसे तू बात कर पिता, तेरी आवाज को सुनने के लिए अपने कानों को हम लगाते हैं पिता, अपने हृदय को हम तैयार करते हैं पिता। हमारा ध्यान और हमारा लक्ष्य प्रभु जी तेरी ओर हम लगाते हैं। हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद, सरादर और महिमा हम तुझे देते हैं, यीशु मसीह के सामर्थ्य नाम में मांगते हैं, आमीन। उसे आपस से जाओ। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। किती लोक आज या सकाळच्या वेळेस आनंदी आहे? आता दुपार झाली, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वर स्तुती असो की परमेश्वरने मला तुमच्यामध्ये देवाचं गौरव, देवाचं वचन सांगण्यासाठी उभं केलं। देवाची कृपा आहे की आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत, हालेलुया। परमेश्वराच्या कृपेने आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आहोत, आणि त्याच्या कृपेनेच आपण या ठिकाणी देवाचं वचन ऐकण्यासाठी, त्याचा आवाज ऐकण्यासाठी एकत्र आलेलो आहोत, हालेलुया। आज ज्या गोष्टीला मी शिकवत होतो मागील एका आठवड्यापूर्वी, मागील आठवड्यात आपण एस्तेर विषय ऐकलं होतं, पण महिला सभेच्या निमित्तानं आपण एस्तेरचा संदेश ऐकला होता। पण आपण एका विषयाची सुरुवात केली होती, आपल्या शत्रूला ओळखण्याविषयी, आणि त्यातला पहिला भाग मी तुम्हाला सांगितला होता। आणि पहिल्या भागामध्ये आपण पुष्कळ गोष्टी शिकलो होतो की कशा प्रकारे सैतानाचा आवाज न ऐकल्यामुळे आपण देवापर्यंत पोहोचू शकतो। या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या की जे काही खोटं सैतान तुमच्या कानामध्ये सांगतो त्या गोष्टी कशा ऐकायच्या नाही, त्या गोष्टीविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही सैतानाच्या खोट्यावर विश्वास ठेवू नका, या विषयी मी सांगितलं होतं। आज आपण त्याचं जे चाल, ज्याला आपण असं म्हणतो की त्याचे प्लॅन्स असतात किंवा त्याच्या योजना असतात, किंवा ज्या गोष्टी तो आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे करतो, त्या गोष्टी कशा प्रकारे करतो आणि त्याच्या कशा प्रकारे त्या योजना चालवतो, या गोष्टीविषयी आपण पाहणार आहोत। कारण जोपर्यंत तुम्ही शत्रूला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती विजय प्राप्त करू शकत नाही। बायबल सांगतं की एक शत्रू तुझ्यावर 1000 सैनिक घेऊन येत आहे, तर तुझ्याजवळ तुला बसून याची योजना केली पाहिजे, याची चर्चा केली पाहिजे की मी 500 सैनिकांनिशी जर त्याच्यावर चाल करून गेलो तर मला विजय प्राप्त होईल का? त्याच्यावर विजय प्राप्त करण्यासाठी मला त्याच्यापेक्षा जास्त सैनिक घेऊन गेलं पाहिजे, आणि विजय प्राप्त करण्यासाठी मला त्याच्या चालीरीती आणि मला त्याचे हेतू, त्याचा स्वभाव, या गोष्टी
समजल्या पाहिजे. कारण शत्रूला जोपर्यंत आपण ओळखत नाही तोपर्यंत विजय प्राप्त करणं हे अशक्य होतं. आणि म्हणून विजय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला शत्रूला ओळखणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे जे स्लाइड्स असतील ते दिसतील, पण त्याच्याकडे जास्त लक्ष न देता देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. कारण मी जे सांगणार आहे ते जास्त महत्वाचं आहे या स्लाइड पेक्षा. कारण हे जे दिसतंय केवळ तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण समजावं यासाठी इथं दिसणार आहे, पण देवाचं वचन याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी या ठिकाणी काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर येत आहे, पण ते वारंवार जे येईल त्याच्यापेक्षा देवाच्या वचनाकडे तुम्ही जास्त लक्ष द्यावं. कारण वचन काय सांगतं? पहिले कोरिन्थीकरासपत्रेचा 10वा अध्याय आणि 5वं वचन. पहिले कोरिन्थीकरासपत्र याचा 10वा अध्याय. वचन तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही, पण तुम्हाला वाचावं लागेल. मात्र आपल्यामध्ये ब्रदर आहेत ते मराठीमध्ये आपल्याला वाचायला मदत करतील. पहिले कोरिन्थीकरासपत्र 10:5 तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यांना माईक द्या. वाचा परत एकदा. तरी त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला. 10:5 वाजता तुम्ही दुसरे कोरिन्थी 10:5 वाचा. दुसरे कोरिन्थी बरोबर. दुसरे कोरिन्थी 10:5. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वापरल्यास लावतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल काय सांगतं? तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, यावेळेस या ज्या गोष्टी पौल आपल्या मंडळीला शिकवत आहे त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्यासाठी सुद्धा तशाच प्रकारे लागू होतात. या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रत्येक कल्पना, प्रत्येक योजना, प्रत्येक प्लॅन, प्रत्येक तुमच्या विरुद्ध असलेला प्रत्येक जी काही सैतानाकडून आखली जाणारी योजना आहे त्या प्रत्येक योजनेला त्या आपल्या पायाखाली तोडण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला आणि मला सामर्थ्य देऊ केलेलं आहे. बाजूला सांगा, तुझ्याजवळ प्रत्येक कल्पना अंकित करण्यासाठी सामर्थ्य देऊ केले. तुमच्याजवळ प्रत्येक कल्पनेला अंकित करण्यासाठी, अंकित म्हणजे त्याला तुमच्या प्रभावाखाली किंवा पायाखाली तोडवण्यासाठी तुमच्याजवळ सामर्थ्य देऊ केलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. लक्षात घ्या, पौल ज्यावेळेस मंडळीला ह्या गोष्टी शिकवत होता त्यावेळेस सैतानाच्या बऱ्याच प्लॅन विषयी, सैतानाच्या योजनांच्या विषयी चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. आणि त्याला ठाऊक होतो की तो कशा प्रकारे प्लॅन करतो, कशा प्रकारे योजना आखतो, कशा प्रकारे माणसाला कुंठित करण्यासाठी अथवा माणसाला बंदिस्त करून ठेवण्यासाठी आणि प्रत्येक मनुष्य सैतानाचंच ऐकत राहावा, देवाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नये यासाठी तो कसा प्रयत्न करतो याविषयी त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होतो. आणि म्हणून तर त्यानं त्या गोष्टी सांगितल्या. पौल तो इफिसकरांच्या पत्रामध्ये सुद्धा त्याच गोष्टी तुम्हाला मला सांगतो. इफिस 6:10 आणि 12 वचन, 10 पासून 12 पर्यंत. याचा थोडासा इफिसकरांचं 6वा अध्याय 10 ते 12. तुम्हाला माहिती असणारं वचन आहे ना, 10 पासून 12 पर्यंत. वाचा बरं. इफिस 10 ते 12. शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. सैतानाच्या डावपेच्या पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्र सामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्ता बरोबर आहे, अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोख्यातील
जगाच्या अधिपतीबरोबर आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. तुमचं युद्ध हे सैतानाच्या आत्म्याबरोबर. बाजूला सांगा, तुझं युद्ध हे सैतानाच्या आत्म्याबरोबर आहे. आणि तो आत्मा दिसत नाही, लक्षात घ्या. पण त्याचं युद्ध मात्र कंटिन्युअसपणे तुमच्या विरुद्ध सुरू आहे आणि कंटिन्युअसपणे तो छुप्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सतत करत आहे. आणि त्याला ओळखल्याशिवाय तुम्ही आत्मिक जीवनामध्ये देवासोबत एक चांगलं जीवन, आत्मिक जीवन जगू शकत नाही. देवाला ओळखण्याबरोबर शत्रूला ओळखणं सुद्धा गरजेचं आहे. देवाला जसं तुम्ही ओळखताय तसं स्वर्गाची ओळख तुम्हाला आहे, जशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आहे, तशा प्रकारे सैतानाच्या प्लॅनला, त्याच्या योजनांना समजणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला समजत नाही, जोपर्यंत जाणत नाही तो नेमका काय करतो, कसा करतो, तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये देवामध्ये जास्त वाढू शकत नाही. आणि म्हणून त्याचा प्लॅन समजल्यावर तुम्हाला आक्रमण करता येईल, त्याचा प्लॅन समजल्यावर त्याला दुर्लक्ष करता येईल, त्याला कुंठित करता येईल, त्याला अंकित करून ठेवता येईल, त्याला दास्य करून ठेवता येईल. कारण दास्य करण्यासाठी तुमची आणि माझी निवड झालेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी त्याच्या सैतानाच्या अंकित राहण्यासाठी निवडलेले व्यक्ती नाही, सैतानाला दास्य करून ठेवण्यासाठी निवडलेले आपण आहोत. हालेलुया. कारण येशू ख्रिस्त, बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तानं उघड क्रूस खांबावरती त्याचं प्रदर्शन केलं. पण बरेच विश्वासणारे त्याच्या सैतानाच्या सामर्थ्याला किंवा त्याच्या जे काही त्याचे प्लॅन्स आहेत त्याला न समजल्यामुळं येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य त्यांच्या जीवनामध्ये तशा स्वरूपात काम करत नाही. आणि म्हणून ही शिकण्याची गोष्ट आहे की आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे. बाजूला सांगा, पहिली गोष्ट म्हणजे काय की तो आपल्यामध्ये एका वाईटाचं बीज पेरत असतो. बाजूला सांगा की वाईटाचं बीज पेरणारा सैतान आहे. मत्थ्याचा शुभवर्तमान 13वा अध्याय 25 पासून पुढे जर तुम्ही वाचलं 30 पर्यंत आहे. आपल्याला मात्र थोडंच त्या ठिकाणचं वाचायचं, फक्त 25 वाचायचं. मत्थ्य 13:25 वचन वाचायचं. सापडले तुम्हाला? हा, वाचा. 13:25 मत्थ्य 13:25 वाचा. लोक झोपेत असताना हा. त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. हा, मत्थ्य 13:25. हा, काय सांगितलं त्या ठिकाणी की लोक झोपेत असताना त्यांचा वैरी काय करून गेला? गव्हामध्ये निधन पेरून गेला. बाजूला सांगा, सैतान बीज पेरतो. सैतान बीज पेरतो. आणि त्याचं 13वा अध्याय आणि त्याचं 13वा अध्यायामध्ये अजून एक वचन आहे, ते वचन वाचा. 22वे वचन. 22 आणि 23. वाटेरी झाडांमध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनांची वाट खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमीन पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकून ते समजतो, तो फळ देतो. कोणी 100 पट, कोणी 60 पट, तर कोणी 30 पट असे देतो. सैतान ज्यावेळेस देवाचं बीज, देवाचं वचनाचं, जसं आज मी तुम्हाला संदेश सांगत आहे, एखादा संदेश तुम्ही कदाचित ऑनलाईन ऐकला असेल, चर्चमध्ये ऐकला असेल, सकाळी उठून तुम्ही लवकर बायबल वाचलं आणि त्याच्यानंतर दिवसभर तो तुमच्यामध्ये जे वचनाला मारेल, वचनाला कुंठित करेल, वचनाची वाढ खुंटवेल किंवा वचनाला वाढू देणार नाही, अशा प्रकारचं बीज सैतान त्या क्षणापासून पेरायला चालू होतं. आज तुम्ही संदेश ऐकला की गेटच्या बाहेर गेल्यापासून तुमच्यामध्ये त्या वचनाचं जे त्याच्यापासूनच आहे, मग तो निंदेचं बीज पेरेल, तो रागाचं बीज पेरेल, त्याच्यानंतर टीकेचं बीज पेरेल, तो एका प्रकारे तुमच्या अंतःकरणामध्ये वचनाची वाढ होऊ नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या स्वभावाच्या गोष्टी असतील, इतरांच्याकडून असलेल्या गोष्टी असतील, तो बीज पेरायला चालू करतो, जेणेकरून जे देवाचं वचन पेरलेलं आहे त्याची वाढ खुंटवली जावी आणि त्यानं जे पेरले ते उंच व्हावं. आमेन. यासाठी तो सतत बीज पेरत असतो, सतत तो पेरणी करत असतो. तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की सैतानापासून काय आहे आणि देवापासून काय आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही ओळखलं नाही तर सैतानानं पेरलेलं वाढत राहील आणि देवानं पेरलेलं मात्र कुंठित होत राहील किंवा त्याची वाढ खुंटेल. कारण वैरी सतत बीज पेरणार. बाजूला सांगा, वैरी सतत बीज पेरणार. वैरी सतत बीज पेरणार आहे.
आणि सैतानाच्या बीजाची वाढ जी आहे ना ती अशी एकदम एका दिवसात होत नाही. एका दिवसात तो कधीच वाढत नाही. तो हळूहळू काम करतो. सैतान खूप सायलेंटली काम करतो. दुष्ट आत्मे खूप सायलेंटली काम करतात. तुम्हाला माहिती होण्या अगोदर तुमचं पतन झालेलं असतं. तुम्ही देवाच्या वचनापासून लांब गेले असतात. देवाचं बायबलचं बऱ्याच लोकांना मी बायबल बंद केलेलं पाहिलंय. बऱ्याच लोकांनी बायबलवरची धूळ कित्येक दिवस झटकलेली नाही. कारण का सैतानानं पेरलेलं बीज त्यांच्या मनामध्ये इतकं घर करून बसलेलं आहे की वचन त्याला उघडायला भीती वाटते. वचन त्यांना बाहेर काढायला भीती वाटते. देवाचे जे संदेश, कारण बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये वचन जास्त पेरलंय, सैतानानं कमी बीज पेरलेलं. संदेश हजारो ऐकलेले माणसं पण आहेत या जगामध्ये, पण एक हजारो संदेश ऐकलेले व्यक्ती एक त्याच्या जीवनामध्ये सैतानाकडून एक थोडंसं बीज पेरलं जातं आणि हजारो संदेशावरती पाणी पेरलं जातं. का होतं असं? कारण तो बीज पेरतो एक दिवस, 2 दिवस, तो वाट पाहतो. आज पेरलेला आहे तो वाट पाहतो, त्याला पाणी घालतो, खत पाणी घालतो. आणि जशा प्रकारे एखादं बीज पेरल्यानंतर शेतकरी काय करत असतो, त्याला सतत त्याला पाणी देतो, त्याच्यानंतर त्याची वाढ होण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो ना, तशा प्रकारे सैतान पण काम करतो. रागाचं बीज पेरलेलं आहे तर रागवणारे माणसं आजूबाजूला तुमच्या दिवसभर येत राहतील. दिवसभर राग निर्माण करणाऱ्या अशा गोष्टी, अशा घटना घडत राहतील. आणि मग तुम्हाला असं वाटेल, अरे मी रागवलो होतो सकाळी आणि दिवसभर राग वाढेल अशा प्रकारच्या घटना का घडत आहेत? कारण बीजाच्या वाढीसाठी पाणी घातलं जातं. बीजाच्या वाढीसाठी वातावरण तयार केलं जात आहे. बीजाच्या वाढीसाठी तुमच्या जीवनामध्ये जे वचनाचं बीज आहे त्याला खुंटवण्यासाठी सगळ्या प्रकारच्या गोष्टी वातावरण पोषक केलं जातं. कारण सैतान ते करत राहतो. त्याला ठाऊक असतं की याच्यामध्ये बीज कसं पेरायचं आणि त्याची वाढ कशी घडवून आणायची. आणि म्हणून तो जे बीज पेरतोय त्या बीजाला लगेच उपटून टाकता आलं पाहिजे, लगेच त्याला बाहेर काढता आलं पाहिजे, लगेच त्याच्यावरती मात करता आली पाहिजे. आणि त्याच्यावर तुम्ही मात याचद्वारे करू शकताय की देवाचं वचन त्याला काउंटर धरून, किंवा देवा येशू ख्रिस्ताने काय केलं, ज्यावेळेस सैतानाने त्याला देवाचं वचन सांगितलं त्यावेळेस लगेच तो म्हणाला की देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे. आणि त्याच वेळेस सैतानाला ठाऊक होतं की याला काउंटर करण्यासाठी किंवा त्याला विरोध करण्यासाठी देवाचं वचनच त्याला विरोध करू शकतं. बाजूला सांगा की देवाचं वचनच सैतानाच्या बीजाला विरोध करू शकतं. देवाचं वचन सैतानाच्या बीजाला, देवाच्या वचनाला, सैतानाच्या बीजाला तुम्ही तुमच्या बुद्धीने विरोध नाही करू शकत. कारण बुद्धीने विरोध करा तर ते हाराल. लक्षात घ्या, एक नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की सैताना विरुद्ध तुम्ही माइंड गेम, ज्याला आपण म्हणतो ना माइंड गेम, जे डोक्यातलं युद्ध आहे ना ते कधीच जिंकू शकत नाही. तुम्हाला आपल्या मुखाद्वारे बोलावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही बोला त्यावेळेस सैतान पळून जाईल. येशू ख्रिस्त मनातलं युद्ध करत नाही. सैतानाबरोबर कधीही मनातलं युद्ध तुम्ही जिंकू नाही शकत. तुम्ही मनातल्या युद्धात तुम्ही आपला, तुम्हाला नेहमी असं वाटेल की अरे मी मनात भांडत आहे आणि मी हार मानत आहे किंवा मी हारत चाललेलो आहे, असं नेहमीच होणार. तुम्हाला बोलावं लागेल देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन बोलल्याशिवाय तुम्ही बाहेर पडू शकणार नाही. पण पहिली गोष्ट की देवाच्या सैतानाच्या बीजाला उत्तर देण्यासाठी देवाच्या वचनाचं पाठांतर करा. देवाच्या वचनाचं, बऱ्याच लोकांना देवाची वचनं माहीत नाही. शांती प्राप्त करण्यासाठी देवाचं वचन माहित नाही. विसावा प्राप्त करण्यासाठी देवाचं वचन माहित नाही. आरोग्य मिळवण्यासाठी देवाचं वचन माहित नाहीये बऱ्याच लोकांना. देवाचं वचन, पापावर विजय मिळवण्यासाठी देवाचं वचन लोकांना माहित नाहीये. आज जे बायबलमध्ये आहे, अध्याय आहेत बायबलमध्ये, वचन आहे. जर कदाचित तुम्हाला अध्याय, बायबलची वचनं किंवा ज्याला आपण 1, 2, 3, 4, 5 ज्याला आपण असं म्हणतो ना, हे जर लक्षात राहत असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण कारण पूर्वी ज्यावेळेस बायबल सुरुवातीला लिहिलं होतं त्याच्यामध्ये ना अध्याय होते ना वचनांचे आकडे होते, काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. केवळ सरसकट लिहिलेलं होतं ते. नंतर त्याच्यामध्ये अध्याय टाकण्यात आले, नंतर त्याच्यामध्ये वचनं टाकण्यात आली. मग जर अध्याय नंतर आणि वचनं नंतर टाकलेले आहेत तर बायबलमध्ये जे लिहिलेले आहेत ते शब्द जास्त महत्वाचे आहेत आणि ते शब्द तुम्हाला माहित पाहिजे. हालेलुया. केवळ माहिती असून चालत नाही तर ते पाठांतर सुद्धा पाहिजे. कशासाठी पाठांतर पाहिजे? कारण तुम्ही त्याला काउंटर करू शकताय, किंवा सैतान तुम्हाला एक गोष्ट सांगेल त्याला तुम्हाला लगेच बोलता आलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही पाठांतर नाही करणार, किती लोकांना देवाची वचनं किमान 5 वचन पाठ आहेत, हात वर करा. किमान 5, मी 3 संदर्भ नको आहेत मला, संदर्भ नको. जसं लिहिलंय प्रभू येशूने म्हटले मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, एवढंच माहित पाहिजे तुम्हाला. योहान 14:6 ते
गरज नाही, त्याची गरज नाहीये. ते बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जर झालं तर चांगली गोष्ट आहे, पण नाही झालं तर काही हरकत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला प्रॅक्टिकल काम सांगत आहे. जर तुम्हाला केवळ पाठ पाहिजे काय की प्रभू येशूने म्हटले मार्ग सत्य व जीवन मीच आहे. योहान 14:27 मध्ये असं लिहिलंय, मी आपली शांती तुम्हाला देऊन ठेवतो, जसं जग देतं तसं प्रकारे नाही, तर माझी शांती मी तुम्हाला देतो. एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानास म्हणाला, तू आता कुठून आलास? सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, मी पृथ्वीवर इकडे तिकडे येऊन फिरून आलो आहे. परमेश्वराने सैतानास विचारले, माझा सेवक योग याचकडे तुझे लक्ष गेले होते का? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की योग देवाचे भय काय फुकट बाळगतो? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू गुंतवून घातले आहे. तू त्याच्या हातास यश दिले आहे व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे. तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवैध करेल. पुढे वाचा. परमेश्वर सैतानास म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नको. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाजूला सांगा, सैतान परिस्थिती निर्माण करतो. सैतान परिस्थिती निर्माण करतो. तुम्हाला वाटत असेल की परिस्थिती केवळ माझ्या कर्तृत्वामुळेच येते, नाही. बऱ्याच वेळेस परिस्थिती ही सैतान निर्माण करतो. बरं, तुम्हाला विश्वास नसेल या गोष्टीवर, पण बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहिली जावी ही कोणाची इच्छा होती? देवाची इच्छा होती. पण देवाची इच्छा असण्याबरोबरच देवाला हे सांगितलं कोण की येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहिली गेली पाहिजे? सैतानाने सांगितलं. तुम्हाला या गोष्टी माहिती नसतील, पण लक्षात घ्या, देव ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला या जगामध्ये उंच करायचं असतं, देवाला उंच करायचं आहे, तर त्याला परीक्षेतून जावं लागतं. त्या माणसाला परीक्षेतून परमेश्वर नेतो, आणि जर परीक्षेतून नेतो तर परमेश्वर परीक्षक त्याच्याकडे कोण आहे? मग सगळ्यात मोठा परीक्षक कोण आहे? परीक्षक सैतान आहे. परीक्षक कोण आहे? सैतान आहे. आणि सैतान देवासमोर जाऊन या गोष्टी बोलत असतो, जसं यहोवासाठी बोललं. मग तुम्हाला म्हणत असेल कदाचित की तुमच्या जीवनामध्ये संकट येतं, अरे हे केवळ संकट केवळ देवाने असंच पाठवलेलं आहे, ठीक आहे, किंवा मी चुकलो, माझ्या परिस्थितीमुळे आलं. नाही, योब मला सांगा, या परिस्थितीमध्ये योबाचा पहिला अध्याय, दुसरा अध्याय, योबाची कुठेही कसल्याही प्रकारची चूक नव्हती. तो बिझनेस चांगलाच करत होता. बिझनेस मध्ये तोटा होण्यासारखं त्यांनी कोणतीही चूक केलेली नव्हती. कोणती चूक नव्हती केली, कोणत्याही प्रकारचं पाप केलं नाही त्यांनी, काहीही केलं नाही, तरी सुद्धा त्याचा बिझनेस बुडाला, तरी सुद्धा त्याची लुबाडणूक झाली, तरी सुद्धा तो गरीब झाला, तरी सुद्धा संपत्ती संपली, तरी सुद्धा सगळं काही निघून झालं. त्याच्या मुलांनी सुद्धा काही चूक केली नव्हती, तरी सुद्धा मुलं मरण पावली. आणि ते सगळं निर्माण केलं होतं कोण? सैतान देवासमोर जाऊन बोलला, आणि त्याच्यानंतर देवाने त्याला परवानगी दिली की ठीक आहे, मी कुंपण दूर करतो, आता तू परीक्षा घेऊ शकतोस. आणि मला पाहायचं आहे की योग या परिस्थितीत काय करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की माझ्या जीवनात परिस्थिती माझी काही पाप नसताना आलेले आहे, तर देव परिस्थितीमध्ये तुमचा विजय निश्चित करण्यासाठी ती परिस्थिती घेऊन आला, हे लक्षात ठेवा. हालेलुया. माझी काही चूक नसताना कदाचित माझा बिझनेस बुडालेला आहे, तर देवानं ती परिस्थिती यासाठी आणलेली आहे की तुमचा विजय त्याला सर्वात समोर प्रदर्शित करायचा. प्रेज द लॉर्ड. सैतानाला परमेश्वराने यासाठी परवानगी दिली आहे तुमचा बिझनेस बुडवण्याची, की तुम्हाला परीक्षेत त्याला विजयी करायचं म्हणून परवानगी दिली. हालेलुया. त्याला दाखवायचं आहे की माझा सेवक माझ्यासोबत प्रामाणिक आहे. माझा सेवक माझ्यासोबत कुठलीही चूक करणार नाही, हे त्याला खात्री आहे. तुमच्यावर स्वर्गाचा विश्वास आहे, म्हणून तुम्ही परीक्षेत आहात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योबावर स्वर्गाचा विश्वास होता का? हो, योबावर स्वर्गाचा विश्वास होता. आणि म्हणून तर योबाचं सगळं काही हरवण्यात आलं, सगळं काही काढून घेण्यात आलं, सगळं काही. त्याच्याजवळ केवळ त्याची पत्नी आणि तो दोघच राहिले होते. ती पत्नी सुद्धा थोड्या वेळानं निघून गेली, पण सगळं काही निघून गेलं. जे शरीर होतं त्या शरीरावर सुद्धा मोठे गळवे आले. त्याच्याजवळ आता गमवण्यासारखं काहीही राहिलं नव्हतं. तरी सुद्धा बायबल सांगतं की त्यानं आपलं सत्व सोडलं नाही, त्यानं देव सोडला नाही, देवाविरुद्ध निंदा केली नाही.
देवाला तो वाईट म्हणाला नाही, पण स्वर्गाविरुद्ध, बायबल विरुद्ध, देवाच्या वचनाविरुद्ध कोणत्याही प्रकारचं पातक त्यानं केलं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सैतान परिस्थिती निर्माण करेल तुमच्या जीवनात, आणि परिस्थिती यासाठी असेल की तुम्ही नेमकं काय करता. कारण बऱ्याच वेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं त्याचे प्लॅन्स आहेत. तो काय करतो प्लॅन? विष करतो पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तो परिस्थिती जाऊन स्वर्गात जाऊन तुमच्या विरुद्ध तक्रार करेल तो, आणि तो त्याला सांगेल, तुम्हाला वाटत असेल की हे माझ्याविषयी कशाला होईल, हो तुमच्याविषयी सुद्धा होऊ शकते. प्रेज द लॉर्ड. जर स्वर्गाचा तुमच्यावर विश्वास आहे तर तुमच्याविषयी सुद्धा होणार. हालेलुया. तुमची विजय निश्चित करण्यासाठी तुमच्याविषयी सुद्धा होईल. कदाचित तुम्हाला मोठ्या विजयासाठी देवाने नेमलेलं आहे तर तुमच्याविषयी सुद्धा असंच होईल. हालेलुया. आणि यासाठी होईल की तुमचा विजय निश्चित व्हावा. तुमचा विजय तुम्हाला परमेश्वराने एक मोठ्या विजयासाठी नेमलेला आहे म्हणून तुमच्यासाठी असं होईल. हालेलुया. कदाचित ही तुम्हाला असं वाटेल की हे खूप मोठ्या लोकांसाठी होतंय, तुमच्यासाठी सुद्धा होईल. जर कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे तुम्ही जात असाल, तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं का, हे संकट का, ही अडचण का, माझ्या अडचणी का दूर होत नाही, प्रार्थना काय केली जात नाही, आणि माझी परीक्षा एवढी का पाहिली जाते, तर सैतानानं तुम्हाला परीक्षेत यासाठी आणलेलं आहे की तुम्ही नेमकं काय करता हे तपासलं जावं. आणि देव सैतानाच्या द्वारे परीक्षा घेतो. येशू ख्रिस्त त्या वातावरणातून गेलेले आहे आणि तुम्ही सुद्धा त्या वातावरणातून जाणार. आणि जर जात असाल तर आनंदाची गोष्ट आहे. बायबल सांगतं की अशा वेळेस देवाचं गौरव करायला शिका. प्रेज द लॉर्ड. अशा वेळेस देवाची महिमा करा. अशा वेळेस प्रभूला धन्यवाद द्या. योबानं अशा वेळेस केवळ आणि केवळ देवाचं गौरव केलेलं आहे, देवाची महिमा केलेली आहे, आणि सगळ्यात शेवटी परमेश्वरानं योबाचा विजय निश्चित केला. योबाला विजयी करण्यात आलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि देवानं स्वर्गामध्ये हे दाखवून दिलं की माझा सेवक योब केवळ संपत्तीसाठी माझ्यावर विश्वास ठेवत नाही, केवळ प्रॉपर्टीसाठी माझ्यावर विश्वास ठेवत नाही, कुंपण घातलेला आहे म्हणून विश्वास ठेवत नाही. देवाला हे दाखवून द्यायचं असतं. बऱ्याच वेळेस लोक विश्वासणारे यात फेल होतात, बरेच विश्वासणारे. कारण सैतान काय बोलला माहितीये? एक शब्द बोललेला आहे. तो काय म्हणाला की तू कुंपण घातलेस म्हणून तो तुझी स्तुती करतो, तो फुकट तुझी स्तुती करत नाही. विश्वासणारे आज फुकटच देवाची प्रार्थना करत नाही. कारण हे जे लोकांच्या मनात आहे ना तेच तू बोल. लोकांच्या मनात येत असतं. लोकांच्या मनात काय असतं की मी फुकट देवाचं काही करणार नाही. त्याने मला आरोग्य दिलं तर मी त्याचं गौरव करणार, त्यांनी मला संपत्ती दिली तर मी त्याची महिमा करणार, पण नाही दिली तर, संपत्ती नाही दिली तर काय, आरोग्य नाही दिलं तर काय, त्याने मला माझ्या जीवनात दुःख दिलं तर काय. याचं उत्तर काय असलं पाहिजे? त्याचं उत्तर असलं पाहिजे की दुःख जरी असलं मी तरी त्याची स्तुती करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योब, सैतान योबाविषयी जाऊन हेच बोलला की तू कुंपण घातलेस ना म्हणून तो रोज तुझी भक्ती करतो, तू कुंपण घातलेस ना म्हणून तो देवा तुझं गौरव करतो, म्हणून जर तू कुंपण काढून तर बघ लगेच तुझा अवहेर करतो. बरेच विश्वासणाऱ्यांच्या विषयी हा सैतान जाऊन अशा प्रकारचा प्रश्न देवाला विचारतो आणि विश्वासणारे फेल होतात त्याच्यामध्ये. कशामुळे? बरेच विश्वासणारे फेल होतात की कुंपण काढलं जातं देवाकडून आणि ते म्हणतात अरे देवानं माझ्या जीवनात कुठं काय केलं, देवानं माझ्या जीवनात कुठं काय केलेलं. आणि तुम्हाला माहिती आहे योबाचा काळ किती काळ असेल, किती काळ असेल योबाचा परीक्षेचा, किती काळ असेल? बायबलचे स्कॉलर सांगतात 2 ते 5 वर्षापर्यंतचा काळ होता. किती वर्षापर्यंतचा काळ होता? 2 ते 5 वर्षापर्यंतचा काळ होता की ज्या काळात योग परीक्षित होता. 1 दिवस 2 दिवस 1 महिना नाही, 2 ते 5 वर्षापर्यंतचा इतका मोठा काळ होता की ज्या काळात योग परीक्षित होता. मग संपत्ती गेली, गळवे आले, बऱ्याच संपत समस्या आल्या आणि संपत्ती दुप्पट मिळायला, दुप्पट एका रात्रीतून लगेच सोनं पडलं आणि लगेच दुप्पट संपत्ती मिळाली असं काही झालं नाही. देवाने काळ घेतला, वेळ घालवला आणि मुलं जन्माला येण्यासाठी सुद्धा 4-5 वर्ष गेली असते. म्हणजेच हा खूप मोठा काळ गेलेला आहे की ज्या काळामध्ये योग परीक्षेमध्ये दृढ राहिला, खूप प्रामाणिक राहिला, कुठल्याही प्रकारचं पातक देवाविरुद्ध केलं नाही आणि सैतानाला खोटं ठरवलं ते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू सैतानाला खोटे ठरवणारे असले पाहिजे. मला सांगा तू सैतानाला खोटं ठरवणार असलं पाहिजे. तुम्ही सैतानाला खोटे ठरवणार, कारण तो परिस्थिती निर्माण करणार तुमच्या जीवनात कदाचित निर्माण होईल. मला माहित नाही अजून झाले नसेल तर होणार असेल,
परमेश्वराची योजना काय आहे, स्वर्गात तुमच्याविषयी काय प्लॅन केला जातोय, जर या गोष्टीवर तुमचा विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टीतून तुम्ही जात असाल किंवा गेला असाल किंवा जाणार असाल. पण लक्षात घ्या, ज्यावेळेस पण तुम्ही जाल त्यावेळेस हे दृढ धरून राहा की परमेश्वराने तुम्हाला सोडलेलं नाही. हालेलुया. देव एका रात्रीत सुद्धा ती परिस्थिती बदलू शकतो, पण देवाला हे पाहायचंय की तुम्ही काय करताय त्या परिस्थितीत. देवाचा गौरव करताय कुरकुर करून, देवाची निंदा करून, सगळं काही सोडून देवाचा सोडून निघून जाताय मागे, की त्याच्यामध्ये दृढ राहून देवाला दूर धरून राहताय आणि एक परीक्षेत विजयी जीवन जगताय. हे देवाला पाहायचं. हालेलुया. आणि त्याच्या समोर सैतानाला हे दाखवून द्यायचंय की माझ्या सेवकावरून मी कुंपण काढलं, सगळं काही काढलं, पण माझा सेवक मात्र मला विसरलेला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात असं होतंय का? विचार करा की तुमच्या जीवनातील परिस्थिती, कदाचित तुमच्या जीवनात परिस्थिती असेल, पण त्या परिस्थितीत देव तुम्हाला सोडत नाही. बरं, हे नेहमी लक्षात ठेवा. जर देवाने कुंपण काढलेलं आहे तर देवच त्या कुंपण काढलेल्या परिस्थितीत सुद्धा देव तुम्हाला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला असं वाटू देऊ नका की कुंपण काढलं म्हणजे सुरक्षा संपली. नाही, परमेश्वराने त्याला काय सांगितलं होतं की त्याचा प्राण मात्र तुझ्या हातात नाही. हालेलुया. हालेलुया. पहिल्यांदा सांगितले की त्याचं शरीर तुझ्या हातात नाही, नंतर सांगितले की त्याचा प्राण मात्र तुझ्या हातात नाही. कारण देवाने त्याचा प्राण देऊ केला नाही. काय द्यायचं हे देव ठरवलं. प्रेज द लॉर्ड. काय द्यायचं, नेमकं कुठपर्यंत सैतानाच्या हातात अधिकार द्यायचं हे देवाच्या हातामध्ये आहे. देव ठरवतो. देवानं जोपर्यंत योजना आखली नाही, देवानं जोपर्यंत सांगितलं नाही, तोपर्यंत तुम्हाला त्रास होणार नाही. आणि देवानं सांगितल्यानंतर सैतान त्याच्या नंतर तुम्हाला हात नाही लावू शकत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती जाऊन सांगू दे देवाला, असं कर देवा, तसं कर. नाही, देव म्हणेल की एवढंच लिमिटेड आहे तुझ्या हातात, त्याच्या पलीकडे मी देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतानानं परिस्थिती निर्माण केली तरी देवाला हे तुम्ही दाखवून द्या. सैतानासमोर ह्या विजय निश्चित करा की मी माझं सत्व सोडणार नाही. जसं हबक्कूक म्हणाला, जसं एस्तेर म्हणाली, तशा प्रकारे योग म्हणाला, तशा प्रकारे तुम्हाला दूर धरून राहिलं पाहिजे. परिस्थिती कितीही कठीण असू द्या, पण मी देवाला मात्र सोडणार नाही. देवाची सामर्थ्य मात्र मी सोडणार नाही. तिसरी महत्वाची गोष्ट, तो तुम्हाला गरीब ठेवू इच्छितो. बाजूला सांगा, तो तुम्हाला गरीब ठेवू इच्छितो. हग्गाईचं पुस्तक याचा पहिला अध्याय 6 आणि 7 वचन. हग्गाई याचा पहिला अध्याय 6 आणि 7 वचन. ही स्लाइड आहे ती ही तुम्हाला दाखवून देईल या ठिकाणी की सैतान नेमकं काय करतो. पहिला अध्याय 6 आणि 7 वचन मी वाचतो तुमच्यासाठी. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची ताण भागत नाही, तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हाला ऊब येत नाही, मजुरीने पैसा मिळवून जसे काही भोग पडलेल्या पिशवीत टाकतो. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा, डोंगरावर जाऊन लाकडे आणा व मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईल व माझा महिमा प्रगट करेन असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. 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 सैतान तुम्हाला गरीब ठेवू इच्छितो, कारण तुम्ही गरीब राहिले नाही, तुम्ही कमतरता तुमच्यामध्ये राहिले नाही, त्याचा जास्त फायदा आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची कमतरता संपणार नाही तोपर्यंत देवासाठी तुम्ही उपयुक्त पात्र बनणार नाही, हे त्याला चांगलं ठाऊक आहे. आणि त्यामुळे तो तुम्हाला गरीब ठेवू इच्छितो. आता तो गरीब ठेवण्याचं सर्वात मोठं माध्यम काय वापरतो बरं? देवाचा एक नियम आहे, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हा देवाचा नियम आहे. आणि हे कोणाला माहिती आहे? तुम्हाला त्याच्यावर विश्वास नसेल पण सैतानाला विश्वास आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. बाजूला सांगा, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. किती लोक तुमच्यापैकी दशमावून देतो? हात वर करा. देवा देवा धन्यवाद. आणि बाकीचे मी तुम्हाला मला देण्यासाठी नाही सांगते, देवाला देण्यासाठी सांगतो. तुम्ही गरीब राहू नये असं वाटत असेल तर तुम्हाला द्यायला शिकलं पाहिजे. कारण देवाचा नियम कधीही मोडत नाही. त्याचा स्वतःचा नियम आहे की द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. पेरणी ज्यावेळेस तुम्ही कराल त्याच वेळेस तुमच्यासाठी उगवून येईल. हा देवाचा नियम आहे. देवाचा त्याचा नियम मोडत नाही. हे सैतानाला ठाऊक आहे, देवालाही माहिती आहे. आणि तुम्हाला हे माहिती पाहिजे. आणि जर माहिती नसेल तर ते माहिती करून घ्या. सैतानाची इच्छा असते की तुम्ही कधीही दशमाव देऊ, कधीही. कारण त्याला माहिती आहे की ह्याने जर द्यायला शिकला तर याला देव परत देणार.
याला देव परत देणार हे त्याला चांगलं ठाऊक आहे. आणि म्हणून तो तुम्हाला देऊ देणार नाही, म्हणून तो तुम्हाला खर्च करू देणार नाही देवासाठी, म्हणून तो तुम्हाला देवाच्या राज्यासाठी पेरणी करू देणार नाही. मग तो तुम्हाला गरजा दाखवेल, समस्या घेऊन येईल, अडचणी घेऊन येईल, वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या समोर गैरसमज घेऊन येईल आणि तुमच्या समोर वेगवेगळ्या प्रकारे असं काही घेऊन येईल की तुम्हाला असं वाटेल की अरे याचं सगळ्याचं कन्क्लुजन काय की मी दशमांश देणार नाही, मी देऊ शकत नाही, मी गरीब आहे यामुळे देऊ शकत नाही, माझ्या मनात मला अशी शंका आहे की माझे पैसे योग्य वापरले जात नाहीत यामुळे मी देणार नाही, मला असं वाटतं की चर्चलाच कशाला द्या, मी गरीबांना देऊन देतो म्हणून मी देणार नाही. आणि मग सैतान वेगवेगळे तुमच्या मनामध्ये या कृत्य आणून देईल, कारण देवाच्या वचनातच कृत्य आहे. आणि तो असं म्हणतो तू जे देवाला देतोस ना तर ते गरीबांना दे. पण बायबल सांगतं जे देवाचं ते देवाला आणि कैसर असते कैसराला द्यायला शिकलं पाहिजे. तुम्ही गरीबांना देत असाल आनंदाची गोष्ट आहे. देवाचं वचन सांगतं त्याबद्दल सुद्धा आशीर्वाद आहे. त्याबद्दल काय आशीर्वाद आहे? जो गरीबाला देतो तो परमेश्वराला उसने देतो. हा पण देवाचा नियम आहे. जर गरीबाला तुम्ही देत असाल तर आनंदाची गोष्ट आहे, त्याचाही देव आशीर्वाद मिळणार. पण जर देवाचं काढून गरीबाला तुम्ही देऊ शकत नाही. एक दिवस यहुदा इस्करियोत असाच म्हणाला, ज्यावेळेस एक स्त्री आली आणि तिनं प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायावरती काय ओतली? एक तेलाची अल्बास्तर कुपी ओतली. आणि त्या ठिकाणी यहुदा काय म्हणतो की ही कुपी विकून काय केलं? हे तेलाचा नाश झालेला आहे, नाश झालेला आहे. ही कुपी विकून कुणाला देता आला असतं? गरीबांना देता आला. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हे माझ्या उत्तर कार्यासाठी केलेलं अर्पण आहे. तिचं ज्या ज्या ठिकाणी ही सुवार्ता सांगण्यात येईल त्या त्या ठिकाणी हिने केलेली कृत्य सांगण्यात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. येशू ख्रिस्तानं त्या ठिकाणी असं म्हणू शकला असता येशू की गरिबांची जास्त काळजी आहे याला आणि खरोखरच माझ्या ते पायावर ओतण्यापेक्षा गरिबांना द्यायला पाहिजे असं म्हणाला असता येशू. पण तसं म्हणाला नाही येशू. त्याला माहिती होतं की जे देवाचं आहे ते देवाला दिलंच पाहिजे, त्याचा तो नियम आहे आणि गरिबांचं ते गरिबाला देता आलं पाहिजे. पण बरीच लोक गरिबाला देण्याच्या नादात देवाला द्यायला विसरतात. देवाला दिलेली एक वेगळा आशीर्वाद आहे, गरिबाला दिलेली पण वेगळा आशीर्वाद आहे. बाजूला सांगा देवाला दिलेली वेगळा आशीर्वाद आहे आणि गरिबाला दिलेली पण आशीर्वाद आहे. मी देऊ नका म्हणत नाहीये, गरिबाला द्यायला माझं नाव नाही. मी माझ्या जीवनामध्ये पुष्कळ काही मदत केली लोकांना, पण असं मला असं वाटत नाही कधी, कारण देवाचं जे असतं काम ना ते प्रथम. बायबल सांगतं की जे देवाचं काम आहे ते प्रथम, त्याच्यानंतर मनुष्य येतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण ज्यावेळेस एलिया गेला विधवेकडे आणि विधवेकडे गेल्यानंतर विधवा त्याला काय म्हणाली माहितीये की तुझ्याकडे काय आहे? विधवेला तो प्रश्न विचार, तुझ्याकडे काय करावं? ती म्हणते मुठभर पीठ आहे. काय आहे? मुठभर पीठ आहे माझ्याचं आणि मी काय करणार आहे ते आता भाकरी करणार आहे आणि मी आणि माझा मुलगा खाणार आणि मरून जा. पण एलिया म्हणतो चा ठीक आहे, तुझा मुलगा आणि तू खा आणि सुखी राहा. असं एलिया म्हणाला का? नाही. एलिया म्हणाला प्रथम माझ्यासाठी भाकरी करून आण. काय एलियाची इच्छा होती की तिने मरावं, तिच्या मुलाने मरावं? नाही. त्याला माहिती होतं की मला दिल्यामुळं तिचा मुलगा आणि ती जिवंत राहणार. प्रेज द लॉर्ड. आणि विधवेचं अंतकरण पहा की विधवाला माहिती होतं की एकच भाकरीचं पीठ आहे आणि आम्ही हे खाऊन मरणार आहोत हे तिला माहित होतं. पण देवाचा दास मागतोय म्हटल्यानंतर ती गेली आणि प्रथम एलियाला आणून दिली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आताच्या काळातली असती तर स्त्री आता जे म्हणले काय बाबा तुला काही थोडं तरी डोकं आहे का? थोडं तरी तुला माहिती आहे, मी सांगितलं तुला की माझ्याकडे एवढंच आहे, तू म्हणतोस की ते मला प्रथम आणून दे. जर असं कोणाला सांगायला गेलं आता तर लोक वेड्यात करतील, त्या बाळकाला पण त्या मिनिस्ट्रीला पण आणि सगळ्याच गोष्टीला. ते म्हणतील की अरे हे काहीतरी विचित्र सांगतो. पण देवात सैतानाची इच्छा आहे की तुम्ही गरीब राहा. यासाठी तो तुमच्या मनात, मी तुम्हाला गैरसमज सांगितले की गैरसमज काय काय होतात. यहुदा इस्करियोतने गैरसमज केला त्या ठिकाणी. जसं एलियाच्या बोलण्यावर लोक गैरसमज करतात, पाळकाच्या बोलण्यावर लोक गैरसमज निर्माण करतात. ते म्हणतात की माझा पैसा योग्य वापरला जात नाही. ठीक आहे, तुम्हाला असं शंका पण असेल कदाचित, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही देवाला देता, मनुष्याला देत नाही. आणि ज्यावेळेस देवाला देताय त्यावेळेस मनुष्याचा त्याच्यावर अधिकार राहत नाही. परमेश्वर पूर्णपणे त्याचा मालक होत राहतो. लक्षात घ्या, बऱ्याच वेळेस आपण गैरसमजाच्या नावाखाली किंवा माझी कमाई कमी आहे म्हणून, गरीब आहे म्हणून, मला द्यायला जमत नाही म्हणून, खर्च भरपूर आहे म्हणून, अशा बरीच कारणं सैतान तुमच्या समोर घेऊन येणार आणि प्रत्येक महिन्याला आणणार. बरं का? प्रत्येक महिन्याला
प्रत्येक महिन्याला तो कारण आले. मग दशमांश देण्यासाठी असेल, दान देण्यासाठी असेल, चर्च मधल्या काहीतरी गोष्टी करण्यासाठी असेल, कारण प्रत्येक गोष्टीचा देव तुम्हाला आशीर्वाद देईल. हालेलुया. प्रत्येक गोष्टी जे काही तुम्ही करा हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की हा द्यायला शिकला की हा गरीब राहणार नाही. तो नेहमी तुम्हाला गुंतवून ठेवतो. बाजूला सांगा, तो नेहमी तुला गुंतवून ठेवतो. मग तो कर्जात गुंतवून ठेवेल, समस्यांच्या मध्ये गुंतवून ठेवेल. आणि काही लोकांना मी ओळखतो की जे लोक रात्रंदिवस कष्ट करतात, मनुष्याच्या पाठीमागे सैतानाने असं कष्ट लावून दिले. कष्ट, तू कष्ट करत राहा आणि साठवत राहा. आणि कसल्या पिशवीत साठवणार आहे? बायबल सांगते या ठिकाणी आज्ञेच्या पुस्तकात दिलेलं आहे की त्यांनी ते कसल्या पिशवीत साठवतात? खालून बोक पडलेली पिशवी साठवतात भरपूर. त्यांना असं वाटतं किती साठलेलं आहे, पण खालून सैतानाने होल पाडलेलं आहे. त्याला माहित आहे की होल देवच बुजवू शकतो, मी नाही बुजवू शकत. आणि होल बंद करू शकतो कोण? देव बंद करू शकतो. हे त्याला चांगलं ठाऊक आहे. पण तो होल बंद करू देत नाही, देवाला देऊ देत नाही. लोकांचं अंतःकरण आता कठीण झालेलं आहे देवाच्या बाबतीत. का माहिती आहे? कारण ते या जगातल्या गोष्टीमध्ये जास्त अडकले. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं जीवन जगायचं आहे, जे जीवन अगोदरची लोक जगण्यासाठी जास्त नाकार देत होते. पण आत्ताचा काळ हा अशा प्रकार झालाय. बऱ्याच लोकांना मी ओळखतो, पास्टर बायबल मला पाहिजे. आणि बायबलची किंमत किती आहे? 200 रुपये. बायबलची किंमत किती? 200 रुपये. तुमच्यापैकी असा कोणी नसेल ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो 10,000च्या आतमध्ये असेल. 10,000च्या आतमधला स्मार्टफोन तुमच्याकडे कोणाकडे? सगळ्यांच्या कडे 10,000च्या पुढचा फोन असतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल किती रुपयाचं वापरतो आपण? किती रुपयाचं बायबल वापरतो? बोलायला वाईट वाटेल, ऐकायला पण वाईट वाटेल. 200 रुपये. 200 रुपये जास्त 300. माझ्याकडे बायबल 2,000 रुपये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे बायबल माझ्यापेक्षा फोनच्या किमतीपेक्षा जास्त बायबल्स आहे. हालेलुया. एक बायबल 5,000 रुपयाचे. एक बायबल आहे माझ्याकडे 7,000 रुपयाचं बायबल. प्रेज द लॉर्ड. बायबलची किंमत काढली तर माझ्या सगळ्या प्रॉपर्टीपेक्षा बायबलची किंमत जास्त होती. प्रेज द लॉर्ड. मला माहित आहे की देवाचं वचन सगळ्यात मौल्यवान आहे. देवासाठी खर्च करायला लोकांना वाईट वाटतं. ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद मिळणार आहे, ज्या गोष्टीतून शांती मिळणार आहे, ज्या गोष्टीतून जीवनाचं वचन ऐकायला मिळणार आहे, जे गोष्ट तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे, या जगातल्या सगळ्या संपत्तीपेक्षा मौल्यवान गोष्ट तिथं घेऊन जाणार आहे, त्याला किंमत द्यायला लोकांना काय जाते? जड जाते. आणि जी नाशवंत गोष्ट आहे, जे नरकाची दिशा घेऊन जाणार नरकाकडे, त्याला मात्र लोक 50,000, काही लोकांच्याकडे 50,000, लाख रुपयाचा मोबाईल आहे. कशासाठी? कारण ते जगा नाशाकडे घेऊन चालला हे त्याला माहित नाहीये. मी तुम्हाला तो फोन घेण्यासाठी नाकार देत नाही, पण तुमच्या जीवनामध्ये कदाचित देवाच्या वचनासाठी किंवा देवाच्या गोष्टीसाठी तुम्ही अशा प्रकारची पेरणी केली का कधी? की खरोखर प्रभूजी हे माझ्याकडून मौल्यवान आहे. मी मागे सांगितलं तुम्हाला की जर तुमच्याकडे एका मोठ्या रक्कम आलेलं आहे, तुम्ही त्यातलं मोठ्यातलं मोठं प्रभूसाठी कधी खर्च केलंय का? मी तुम्हाला खात्री देतो, जर तुम्ही अशा अंतःकरणाचे असाल ना, तुम्ही कितीही मोठ्या संकटातून जा, परमेश्वर तुमचा कधी हात सोडणार नाही. कारण त्याला माहिती असतं की हा माझ्यासाठी आपलं स्वतःचं सगळं अर्पण करणारा माणूस आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या 2 वर्षामध्ये इतक्या संकटातून देवाने मला घेऊन गेलेलं, इतक्या संकटात, इतक्या अडचणी. पण एक गोष्ट मला परमेश्वरानं वारंवार शिकवली, वारंवार सांगितलं, ज्यावेळेस पण देवाचं काम करायची वेळ येते ना, त्यावेळेस मी उत्तमातला उत्तम विचार करतो. मी कधी असं म्हणत नाही की जाऊ दे कसं तरी आणा, काहीतरी उद्या देवाचं काम कसं तरी करायचं. नाही, मी असं म्हणतो नेहमी की प्रभूचं आहे तर प्रभूच्या कामासाठी उत्तमातील उत्तम गोष्टच केली गेली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण बऱ्याच वेळेस लोकांचं अंतःकरण या गोष्टीसाठी तयार होत नाही. का? पेरणी करायला ते तयार होत नाही, कारण सैतानानं त्यांना गैरसमज निर्माण केलं त्यांच्या जीवनात. मी तुम्हाला माझ्यासाठी दान द्या म्हणत नाही, देवाला द्यायला शिका. तुम्ही कोणत्याही स्वरूपात द्या, दशमांश द्या, दान द्या, मला माहिती नाही तुम्ही कसं द्या आणि कुठल्या मिनिस्ट्रीला द्याल हे पण तुम्हाला मला माहित नाही. पण द्यायला जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत सैतानाच्या जाळ्यात तुम्ही अडकलेले आहात. मग दशमांश तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे, दान तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे. मी फक्त हाताच्या बोटावर मोजता येणारेच लोकांना ओळखतो जे प्रामाणिकपणे दशमांश देतात. बाकीचे लोक मला माहित नाही, पण ज्यांना मी ओळखतो तेवढंच मला माहिती होतं की ते जे दशमांश देणारे अत्यंत चांगल्या प्रकारे कितीतरी वर्षापासून ते करत आहेत आणि देवाने त्यांना भरपूर दिलेले आणि त्यांची पात्रता रस्त्यात दिलेली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
मी कितीतरी वर्षापासून देत आहे आणि माझी पात्रता नसताना परमेश्वराने मला आनंद ठेवला. आज सुद्धा लोक असं म्हणतात की पास्टरकडे करोडो रुपये, माझ्याकडे नाहीये, तरी सुद्धा लोक म्हणतात मला प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्याकडे नाही तरी पण लोकांना असं वाटतं की पास्टरकडे खूप आहे, बँकेत अगदी कोणाला दाखवत नाही पास्टर, ठेवलेलं आहे साठवून. कसं चालतं काय माहित नाही, पण चालतं मात्र खरं. आणि मी तुम्हाला खात्री देतो की मी महिन्याला लाखो रुपये खर्च करतो. किती लाखो रुपये परमेश्वराने मला खर्च करायची हे दिलेले, सामर्थ्य दिलेले. आणि मी कसा खर्च करतो, काय करतो मला काहीच माहिती नाही, पण मी करतो मात्र खरं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परमेश्वराने दिलेलं एक वेगळ्या प्रकारचं सामर्थ्य आहे, एक वेगळ्या प्रकारची शक्ती आहे, वेगळ्या प्रकारचं बळ आहे की जे परमेश्वर नक्की देत असतो. पण सैतानाची कधीच इच्छा नसते की आपण श्रीमंत व्हावं. देवाची मात्र इच्छा आहे की आपण श्रीमंत व्हावं, कारण गरीब राहिल्याने त्याचा जास्त फायदा आहे. देवापासून मिळणाऱ्या श्रीमंतीविषयी मी बोलतो, जगातल्या लोकांच्या श्रीमंतीविषयी नाही बोलत, जे टोप्या घालून आणि भ्रष्टाचार करून मिळवत आहेत त्यांच्याविषयी नाही मी बोलतो. पण जर देवापासून तुम्ही मिळवू इच्छिता तर देवाची सैतानाची इच्छा असते की तुम्ही गरीब राहावं, देऊ नये, कारण त्याला माहिती आहे दिल्याने श्रीमंत होणार. म्हणून श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला द्यायला शिकलं पाहिजे, तुमच्या कमतरतेमधून बाहेर यायला शिकलं पाहिजे. एक दिवस, एक महिना, 2 महिने, 6 महिने अडचण होईल, 1 वर्ष अडचण होईल, पण एका वर्षानंतर तुमचा हात कुणी धरू शकत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस त्याच्यानंतर बाहेर याल ना, त्याच्यानंतर तुम्ही अरे हा काय नेमकं करतो, कारण परमेश्वराने देऊ केलं. प्रेज द लॉर्ड. कारण 6 महिने तुम्हाला संघर्ष होईल, मी असं म्हणणार नाही की दशमांश दिल्या लगेच त्या महिन्यात अगदी तुमचं आकाश फाडून लगेच मिळणार आहे तुम्हाला. नाही होणार. 1 महिना होणार नाही, 2 महिने होणार नाही, 6 महिने होणार नाही, पण 6 महिन्यानंतर परमेश्वर आशीर्वाद द्यायला चालू करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं इसहाकाने दुष्काळामध्ये पेरणी केली आणि पेरणीचं कोणतंही पीक 4 महिन्यानंतर येतं. कोणतंही पीक असू द्या, 4 महिने, कमीत कमी 4 महिने लागतात कोणतंही पिकाला. मग 4 महिने जर त्याला लागले तर 4 महिने वाट पाहिली दुष्काळात. इसहाकाने 4 महिने वाट पाहिली. 4 महिन्यापूर्वी पेरलेलं आहे, पण 4 महिन्यानंतर उगवून येतो. हालेलुया. बायबल सांगतं 4 महिन्यानंतर त्याला 100 पट पीक मिळालं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिथं 4 महिने दिले नाही, पण मी तुम्हाला सांगत आहे की पिरियड काम वेळ लागतो कुठलाही आशीर्वाद मिळण्यासाठी. जर जितका मोठा आशीर्वाद तितका वेळ जास्त लागतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून द्यायला शिका, कारण देणारा मनुष्य देवापासून आशीर्वाद मिळवतो आणि श्रीमंत बनतो. तो तुमच्या विश्वासाला कमजोर बनवून ठेवतो. चौथी गोष्ट, प्लॅन. सैतानाचा प्लॅन सांगत आहे मी तुम्हाला. तो काय करतो नेमकं? कमजोर करतो. विश्वासाला कमजोर कसा करतो? इब्री लोकांपत्र 11 अध्याय 1 वचन. वाचा 1 वचन, सर्वांना माहिती. वाचा. विश्वास हा अशा घडलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींची खात्री आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बाजूला सांगा की तो तुझ्या विश्वासाला कमजोर बनवतो. कमजोर विश्वास. सैतानाची इच्छा असते की तुमचा आणि माझा विश्वास नेहमी कमजोर असा. कमजोर म्हणजे कसा? कमजोर म्हणजे कसा? कमजोर म्हणजे तुम्ही छोट्याच गोष्टीवर विश्वास हवा, तेवढं छोटं मिळावं, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त वाढूच नाही असं त्याला वाटतं. त्याला असं वाटतं कारण यांनी मोठ्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही ठेवला की देव अमर्याद आहे. बाजूला सांगा, देव अमर्याद आहे. देव अमर्याद आहे. देवाला कोणतंही त्याच्या आशीर्वादाला लिमिट नाही. हालेलुया. तुम्ही एक समुद्र पाहताय, एका समुद्रामध्ये अथांग पाणी आहे, असे हजारो समुद्र एकत्र केले तरी देव संपणार नाही. प्रेज द लॉर्ड. किती पाणी काढा त्याच्यामध्ये, किती करोडो लिटर पाणी काढा, कधीही संपणार नाही. हालेलुया. असा देवाचा आशीर्वाद आहे. आणि जर देवाचा आशीर्वाद असा आहे तर तो तुमचा आशीर्वाद केवळ एक बादली किंवा एक मग त्याच्या पलीकडे जाऊ देत नाही. त्याला नेहमी असं वाटतं की यांनी तेवढंच मिळवावं जितकं लोक जगातले आजूबाजूचे मिळवतात. आणि मग मेंटॅलिटी जो आहे ना, माणसाची मेंटॅलिटी तो तितकीच ठेवतो. आणि मग तो प्रार्थना जरी केली ना, 5 मिनिटाच्या वर प्रार्थना करायची नाही, तो तुम्हाला 5 मिनिटाच्या वर प्रार्थना नाही करू देणार. मी तुम्हाला खरं सांगतो, विश्वास कमजोर काय ठेवतो, प्रार्थना वाढू देत नाही. तो तुमचा विश्वास कमजोर ठेवण्यासाठी तो तुम्हाला रिस्क घेऊ देत नाही. कधीच रिस्क घेऊ देत नाही. एखादा बिझनेसची आयडिया तुमच्या डोक्यामध्ये आली, कोणीतरी तुम्हाला सांगितलं, किंवा मी
या ठिकाणी सांगितलं किंवा देवाने तुम्हाला सांगितलं, डायरेक्ट दृष्टांतामध्ये येऊन सांगितलं. बऱ्याच लोकांना मी ओळखतो की डायरेक्ट परमेश्वराने त्याला सांगितलंय की तू हा बिझनेस कर किंवा हे घर सोड किंवा ही नोकरी सोड, मी तुला हे देणार आहे. आणि देवाचा त्या शब्दावर त्यांचा विश्वास नाही, काढी मारतो. कारण का? त्यांना त्यांचा विश्वास काय आहे? कमजोर आहे. आणि कमजोर कोण करून ठेवलाय? सैतानाने करून ठेवलाय. सैतान कमजोर करतो, त्यांना रिस्क घेऊ देत नाही. बरेच विश्वासणारे रिस्क न घेतल्यामुळं त्यांच्या कमजोर विश्वासामुळे मागे आहेत. प्रोडक्शनचं असेल, तुम्ही जे वापरताय गुगल असेल आणि त्याच्यानंतर सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल आणि अजून जे काही तुम्ही घ्याल त्या सगळ्या गोष्टी, सगळं चालवणारे जे आहेत ते येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहेत. हालेलुया. आणि त्या सगळ्यांनी मोठी मोठी रिस्क घेऊन देवाच्या सामर्थ्याने ते बिझनेस उभा केला. प्रेज द लॉर्ड. ते जर म्हणाले असते की प्रभू काय करणार आहे, कशाला करतोय आणि काही नाही करणार, तर काही नसतं झालं. तर देवाने त्याला रिस्क घ्यायला लावलं, देवाने त्याला पुढे घ्यायला लावलं, देवाने त्याचा हात धरला, देवाने त्याला दृष्टांत दिला, देवाने त्याला बिझनेस दाखवला, देवानं त्यांना बघायला, स्वप्न बघायला लावले आणि स्वप्न पूर्ण पण केले. हालेलुया. सैतान तुम्हाला स्वप्न नाही बघू देणार. सैतान तुम्हाला कधीही बिझनेस मध्ये पुढाकार घेऊ देणार नाही. सैतान तुम्हाला एक दुकान ते देईल ना. काही लोकांजवळ एक छोटस दुकान आहे, हा ठेवलाय तेवढंच प्रभूजी, पण त्या बिल्डिंग कडे बघून प्रार्थना करा, प्रभूजी या बिल्डिंग मध्ये माझं दुकान शिफ्ट झालं नाही. हालेलुया. तुम्ही जर प्रार्थना करत असाल, प्रभूजी मी नेहमी ठेकेदार आहे, मला ठेकेदारच ठेव. नाही, ठेकेदार नाही, तू एक बिल्डर बनशील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण लोक ठेकेदार प्रार्थना करतात. त्यांना ठाऊक सैतानाने सांगितलं असतं की प्रभू एवढंच आहे, एवढंच, आणि प्रार्थना पण त्याची सीमित असते. पण देव म्हणतो आज तुम्हाला की प्रार्थना वाढवा. हालेलुया. एखाद्या बिल्डिंग मध्ये जा, त्या बिल्डिंगवर हात ठेवून प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला विश्वासाचे शब्द सांगत आहे. तुम्हाला कदाचित ते कठीण वाटेल. तुम्हाला असं वाटेल की नाही, जर तुम्हाला असं वाटतंय की दृष्टांत दिलाय परमेश्वराने, तो लिहून काढा आणि त्यासाठी प्रार्थना करा. 1 दिवस, 2 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष, कधी काही लोकांना 5-5 वर्ष जातील, पण 5 वर्ष परमेश्वर पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. अब्राहमाला 24 वर्ष गेली, पण 24 वर्षानंतर ज्यावेळेस जन्माला आला इसाक, त्यावेळेस इसाककडे पाहून सगळे लोक धन्य म्हणत असतील. हालेलुया. हालेलुया. त्याचे सेवक कदाचित म्हणत असेल, पण काय एवढ्या वर्षापासून हा विश्वास ठेवत आलेला आहे, मुलगा होणार, पण इतक्या वर्षानंतर प्रभूने त्याला दिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाने प्रार्थना तर करून बघा. पण सैतान काय करेल बरं? तुम्हाला जे विजिबल आहे, विजिबल म्हणजे अनविजिबल आहे, म्हणजे जे दिसत नाहीये त्या गोष्टीकडे नजर लावू देणार नाही. बाजूला सांगा, जे दिसत नाही त्या गोष्टीकडे सैतान नजर लावू देतो. ज्या गोष्टी दिसत नाही त्या गोष्टीकडे सैतान नेहमी तुमच्या समोर काय गोष्ट आणणार, काय आणणार? जे दिसतंय ते आणणार. तुझी परिस्थिती बघ, किसा फाटलेला आहे, होल पडले खिशाला. सैतान हे दाखव. सैतान दाखवणार तुझं बँक बॅलन्स बघ, त्याच्यामध्ये 10 रुपये आहेत, कितीतरी महिने त्याच्यात पैसे झाले नाही. तू काय स्वप्न बघायला, काय प्रार्थना करतो? सैतान तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टीवर फोकस करायला लागेल. बँक बॅलन्सवर फोकस करेल, तुमच्या घरातल्या कपाटावर. बघ ते कपाट किती वर्षापासून तसंच आहे. सैतान तुम्हाला दाखवेल नाही ही गोष्ट. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो. बरेच सैतान तुम्हाला ह्या गोष्टी दाखवेल. बघ तुझा मुलगा किती दिवसांपासून असाच वागतो, तू त्याला बोलतोस, काय फरक पडतो? नाही बदलत. प्रार्थना नाही करू देणार तो विश्वासाने तुम्हाला मुलग्यासाठी. प्रार्थना नाही करू देणार की ते कपाट बदलावं. प्रार्थना नाही करू देणार की तुमचा बिझनेस वाढावं. प्रार्थना नाही करू देणार की तुमचं कपड्याची परिस्थिती, घालण्याची जी कंडिशन आहे त्यामध्ये स्टँडर्डनेस यावं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी एक चांगल्या प्रकारचं तुमची उन्नती व्हावी, यासाठी तो प्रार्थना नाही करू देणार. तुमचा पगार वाढावा म्हणून तो प्रार्थना नाही करू देणार. तुमचा बँक बॅलन्स वाढावा म्हणून तो प्रार्थना नाही करू देणार तुम्हाला. तो थांबवणार. तो म्हणणार की बघ हे काय बघ नसतं. देव कुठं काय? देव किती लांब आहे, लाखो किलोमीटर लांब आहे. तू तर इथे घरात बसलेस छोट्याशा, आणि त्या छोट्याशा घरातून देव थोडी प्रार्थना ऐकणार. पण ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने उभे राहा, बायबलमध्ये सगळे लोक विश्वासाने उभे राहिले. लक्षात घ्या, सैतानाच्या बोलण्याकडे त्यांनी लक्ष दिलं आणि देवाने त्यांच्यासाठी महान काम केलं. हालेलुया. देव तुमच्यासाठी पण महान काम करायला बसलेलं, पण तुम्ही करायला तयार आहात का? स्वतःहून पुढाकार. विश्वास तो कमजोर ठेवेल, पण विश्वासातून कमजोर विश्वासातून बाहेर या. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट, तो तुमचं जे देवासोबतचं नातं आहे ते नातं खराब करेल. सैतान तुमचं नातं खराब करेल. सैतान नेहमी देवासोबतचं जे नातं आहे त्या नात्यामध्ये तुम्हाला तो लांब ठेवायचा प्रयत्न करेल. बाजूला सांगा, देवासोबतचं नातं खराब करेल सैतान. देवासोबतचं नातं सैतान खराब करेल. बऱ्याच वेळेस होतं काय, एक गोष्ट मला आठवते यावेळेस. एक गोष्टीचं जे इमेज आहे ना, गोष्ट अगोदर
मेंढराची. हे जे इमेज या ठिकाणी आहे, 2 मेंढर आहेत आणि 2 मेंढरांना एका वेगळ्या कंपाऊंड मध्ये ठेवण्यात येतो. आणि वेगळं कंपाऊंड, एका कंपाऊंड मध्ये काय माहिती आहे, एका कंपाऊंड मध्ये पूर्ण चारा आहे आणि त्या ठिकाणी पाणी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. एक मेंढरू त्या ठिकाणी ठेवण्यात येत असतो. शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केलेला आहे. आणि दुसरीकडे मात्र सेम परिस्थिती आहे, चारा आहे, पाणी आहे, सगळं आहे, पण एक कंपाऊंड, त्याच्यामध्ये एक पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यामध्ये एक लांडगा ठेवलेला आहे. दुसऱ्या कंपाऊंड मध्ये मात्र लांडगा नाहीये, मेंढरू आहे, चारा आहे, सगळ्या गोष्टी. पण इकडे मात्र मेंढरू आहे, चारा आहे, पाणी आहे आणि लांडगा मात्र पिंजऱ्यात आहे. त्या मेंढराला काही दिसत नाही, पण इकडच्या मेंढराला मात्र रोज त्या लांडग्याला तो रोज पाहतो. लांडगा आहे, चारा पण खातो तो, पाणीही पितो, पण लांडगा मात्र त्याच्याकडे आहे. लांडगा त्याला करत काही नाही, बरं पिंजरात येतो, तो काही नाही करत त्याला. पण काही दिवसांनी काय होतं माहिती आहे, ते मेंढरू मरून जातो. आणि मरण्याचं कारण माहिती आहे काय, भीती. त्याच्या अंतर्गत भीती होती की एक दिवस हा पिंजरा सुटेल आणि लांडगा मला खाऊन टाकेल, एक दिवस पिंजऱ्यातून ते बाहेर येईल आणि मला खाऊन टाकेल. सैतान नेहमी तुमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे तो भीती दाखवत राहतो सतत. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, त्याचे सगळे दात येशू ख्रिस्ताने कोसळले. आमेन. सगळे दात पडलेले, काही नाहीये त्याच्या तोंडात, काही नाहीये. बायबल सांगतं की कोणाला गिळावे म्हणून तो शोधित पुरतो. का गिळावे म्हणून? कारण कोणाला दातच नाहीये. तो ठेचलेला आहे त्याचं डोकं, तो शेपटाने केवळ वळवळ करत आहे. पण त्या शेपटाच्या वळवळण्याला सुद्धा विश्वासणारे घाबरतात. विश्वासणारे त्याला घाबरतात आणि म्हणतात मला तो खाऊन टाकेल, मला तो मारेल, मला असं करेल, मला तसं होईल. त्यांच्या जीवनामध्ये चारा आहे, पाणी आहे, देवाने दिलेला आशीर्वाद आहे, देवाने दिलेली शांती आहे, देवाने दिलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. देव म्हणाला की मी तुला घेऊन जाईन, देव म्हणाला की मी तुला पलीकडे नेईन, देव म्हणाला की मी तुला स्वर्गात नेईन, देव म्हणाला मी तुझा बिझनेस उभा करेन, देव म्हणाला मी तुझ्या लेकरांना सांभाळेन, देव म्हणाला तुला मी पैसा देईन, तुझं कर्ज भेटलं जाईल, देव म्हणाला तुला आरोग्य देईन. पण या सगळ्यावर विश्वास ठेवायला ते तयार नाही. कारण का? लांडगा भीती दाखवते सांगतात आणि त्या भीतीनंच ते मेले, भीतीनंच ते घाबरले. मेंढरू केवळ भीतीनं मेलं, कारण त्याचं सगळं होतं. लांडगा जो कधीच बाहेर येणार नव्हता, त्याच्या भीतीमुळे ते मेलं. सैतान जोपर्यंत देव परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्हाला हात नाही लावणार. बाजूला सांगा, देव परवानगी देत नाही तोपर्यंत सैतान हात नाही लावणार. देव परवानगी देत नाही तोपर्यंत सैतान तुम्हाला हात लावू शकतो. जोपर्यंत देव परवानगी देत नाही तोपर्यंत तो काहीच नाही करू शकत. तो तुमच्या सुतळीला सुद्धा हात लावू शकतो, घरातल्या सुतळीला सुद्धा हात लावू शकतो, तो तुमच्या कंपाऊंड मध्ये सुद्धा येऊ शकत नाही. कारण जोपर्यंत देव परवानगी देत नाही तोपर्यंत. देवानं परवानगी दिली आणि तो पण लिमिटेड परवानगी देतो परमेश्वर. देवानं सांगितलं की तो फक्त प्राणी तुझ्या हातात आहे, हो तर प्राण्यांनाच तो हात लावू शकतो. देवानं सांगितलं की फक्त घर तुझ्या हातात आहे, घरालाच हात लावू शकतो. देवानं सांगितलं की शरीर तुझ्या हातात आहे, प्राण नाहीये, तर तो शरीरालाच हात लावू शकतो, प्राणाला नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योबाच्या प्रकरणात हेच वस्तू झालेले. देवानं जेवढं सांगितलं तेवढंच त्यांनी केलेलं आहे. देवाच्या परवानगीच्या बाहेर त्याला काहीही करण्याचा अधिकार नाही. कारण ही गोष्ट लोकांना माहित नसते आणि तुमच्या जीवनात हे माहित असू द्या तुम्हाला की सैतानाला तुमच्या जीवनावर लिमिटेड अधिकार आहे. आणि तो लिमिटेड अधिकार जरी असला तर त्या अधिकारामध्ये सुद्धा तुम्ही एक विजयी जीवन जगू शकता. हालेलुया. घाबरण्याची काही गरज नाही. एक नातं जे आहे देवासोबतचं टिकवण्याचा प्रयत्न करा. सतत तो तुम्हाला नात्यापासून दूर करेल, देवापासून दूर करत राहील. तो म्हणत राहील की अरे देव तुझ्या प्रेम नाही करत, तू पाप करतोस, वाईट कृत्य करणारा मनुष्य आहेस आणि तुला क्षमा नाही करणार, तुला तो जवळ घेणार नाही. आणि ते फक्त ते जे एकदम पवित्र लोक असतात ना त्यांच्यासाठी ते नाही, प्रत्येकासाठी ते. हालेलुया. जे पवित्र रिलेशन आहे ना, देवासोबतचं नातं आहे ना, ते तुम्हाला प्रत्येकासाठी. तुम्ही तुमच्यापैकी असा कोणीही मनुष्य नाही की ज्याच्यासाठी देव काम करणार नाही. हालेलुया. प्रत्येकासाठी. तुम्ही बसलेला आज जरी पहिल्यांदा तुम्ही आलाय तरी तुमच्यासाठी सुद्धा देवाचं नाव आहे. हालेलुया. तुम्हाला असं वाटतं मी आजच आलेलो आहे, आज काय माझं, तुम्हाला देव अगोदर इथे येण्याच्या अगोदरपासून. कारण तुम्ही देवाचीच निर्मिती आहात, म्हणून तुम्ही इथं आलाय. हालेलुया. आपण सगळेजण देवाची निर्मिती आहोत. मीच केवळ नाही तर तुम्ही सगळेजण देवाची निर्मिती आहोत. आणि जर देवाची निर्मिती आहोत तर देव तुमच्या जीवनाचं संकट जाणून आहे, अडचण जाणून आहे, समस्या त्याला ठाऊक आहे, आजार त्याला ठाऊक आहे, तुमच्या जीवनात असलेल्या सगळ्या प्रॉब्लेम्स त्याला माहिती आहे आणि तो त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी तयार आहे. त्याला माहिती आहे सैतान काय ज्ञान करतोय तुमच्याविषयी. पण तुम्हाला कबूल करायचंय, वचन पाठ करायचंय,
त्याच्या प्लॅनकडे लक्ष द्यायचं नाहीये, त्याच्या प्लॅनला काउंटर करण्यासाठी देवासोबत नातं घट्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर कुठलीही परिस्थिती असू दे, देवाविरुद्ध एकही चुकीचा शब्द कधी बोलायचं नाही. हालेलुया, हालेलुया. कधी तुमच्या तोंडून चुकून सुद्धा असं बोलायचं नाही की देवाने माझ्या जीवनात काय केलं. भरपूर काही तुमच्या जीवनामध्ये कदाचित तुम्हाला असं वाटतं आज काही नाही करत आहे परमेश्वर, पण येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्यासाठी मात्र आशीर्वाद दाखवून ठेवतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आणि मी, आपण सगळेजण त्याच्यावर दृढ विश्वास ठेवा. विश्वास कमजोर करण्यासाठी तो सतत रोज प्रयत्न करतो. रोज तुम्हाला विश्वासात वाढायचं आहे, रिस्क घ्यायची आहे, बाहेर पडायचं आहे, विश्वासानं प्रार्थना करायची आहे, लिस्ट तयार करायची, दृष्टांत पाहायचे, स्वप्न पाहायचे आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवाच्या मागे लागायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ज्यावेळेस तुम्हाला दृष्टांत दाखवेल, परमेश्वर एखादी भविष्यवाणी देईल, त्या भविष्यवाणीला धरून प्रार्थना करा, त्या अभिवचनात धरून प्रार्थना करा. प्रभू तुझ्या वचनात असं लिहिलंय, हे माझ्यासाठी का होत नाही, तू माझ्यासाठी केलं पाहिजेस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना हे करणं माहित नाही, कारण सैतान त्यांना ते करू देत नाही, वचन बोलू देत नाही, वचनानुसार प्रार्थना करू देत नाही आणि देवाच्या गोष्टी करू देत नाही, देवाच्या सानिध्यात जास्त बसू देत नाही. त्यांच्या पाठीमागे काम लावलेलं आहे, कष्ट लावलं. तुला कमवलं पाहिजे, कमवलं पाहिजे, कमवलं पाहिजे. आणि कमवून कशात ते लागलं पाहिजे, होल पडलेल्या पिशवीत टाकलं पाहिजे. आणि होल पडलेली पिशवीत आपण टाकतो आणि खालून काय जातं, पडून जातं. तशा प्रकारच्या पिशवीत टाकायचा प्रयत्न करू नका. प्रभू जवळ या, मी तुम्हाला खात्री देतो की सैतानाच्या प्लॅनवर तुम्ही काउंटर अटॅक करा. एक वेगळ्या प्रकारे तुम्ही अटॅक करायला शिका, प्रार्थना करा, बोलाल वचन आणि देवाच्या सानिध्यामध्ये जीवन जगा. प्रभू तुम्हाला नक्कीच खूप आशीर्वादित करू. लक्षात घ्या, या सगळ्या संदेशाचा जो निष्कर्ष आहे तो अशा प्रकारचा आहे की देवाची जी युद्ध सामग्री आहे ती धारण करा आणि पुढे चाला, सैतानावरती विजय तुमचा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही सैतानावर विजयी असणार आहात. हालेलुया. मला सांगा, तू सैतानावर विजय असणार आहे. मी तुम्हाला शत्रूची ओळख करून देण्यापाठीमागे शत्रूचं महत्व वाढवत नाहीये, मी देवाचं महत्व वाढवत. हालेलुया. मी तुम्हाला कमजोर म्हणत नाहीये, शत्रूपेक्षा तुम्ही कमजोर आहात, नेहमीच बलवान आहात. लक्षात घ्या, कारण शत्रू बायबल स्पष्टपणे सांगतं की जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो मोठा आहे. बायबल सांगा की तुझ्यामध्ये जो आहे तो मोठा आहे, तुमच्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. जगामध्ये सैतान आहे, तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि तुमच्यामधला तो मोठा आहे. शत्रूला ओळखण्यापाठीमागे त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी तुम्ही तयार आहोत, यासाठी मी शत्रूची ओळख करून देते तुम्हाला. हालेलुया. प्रभू तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू. या आपण सगळे उभे राहू.